चाललेलो आहे। नमस्कार मंडळी, आर्यू प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललेलो आहे डायनासोर गार्डनला। मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे गार्डनला। भैयो माझ्याकडे बघा, ये काय पाहिजे? बबल पाहिजे? बबल नाही, आपण भेळ घेऊ। मंडळी 2 दिवस आधी भैयाला आर्वीला सांगितलं होतं डायनासोर दाखवणार आहे, तर भैया आल्या आल्या म्हणायला लागला पप्पा मला डायनासोर दाखव। तर आम्ही तिकीट वगैरे काढलेले, तिकीट आहे 20 रुपये प्रत्येकी। तर आता आम्ही तिकीट काढून आत भैया काय रे ते पेंग्विन आहे ना, पेंग्विन। पेंग्विन मध्ये काय करायचं? कचरा टाकायचा आहे, कचरा टाकायचा त्याच्यात, कचरा कचरा टाकतात ते। पेंग्विन आ करतो, आपण टाकायचं, आ केला का टाकायचं, टाकते कचरा, आ करतोय तो। मंडळी बघा, एंट्री वरतीच किती छान सुशोभित केलेला आहे। इथून आम्ही आतमध्ये आता जाणार आहे। काय करतोय? आ करतोय का भैया? कसला दिसतोय डायनासोर, ऐक का। मंडळी लोकेशन एकदम भारी असल्यामुळे आम्ही सेल्फी वगैरे काढलेला आहे। आता बघा प्रियाचा पण फोटो मी काढलेला आहे डायनासोरच्या बाजूला। तर काय हा अजून एक डायनासोर आहे तिथे, बरोबर ते काय। तर मंडळी बघा किती मोठा डायनासोर आहे, मुलांना एकदम भारावून टाकतो, मुलं एकदम खुश होतात। त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे। आर्वी भैया एकदम खुश झालेले आहे डायनासोर बघितल्या। दिसला डायनासोर? डायनासोर आहे तिथं, दिसला छोटा? अरे छोटा डायनासोर बघ ना। काय हा आलो आलो। तुम्ही बघा मंडळी खूपच खुश झालेले आहे, तिला डायनासोर इतके दिसायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे एकदा ह्या डायनासोरकडे एकदा त्या डायनासोरकडे चाललेले आहे। मंडळी पुण्यामध्ये हे सांगवीच्या आणि पिंपळगुरवच्या बाजूला हे गार्डन आहे, डायनासोर गार्डन म्हणून फेमस आहे। तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल। तर बघू शकता एक छोटा डायनासोर आहे हा। अरे कुठे आहे डायनासोर? अजून कुठे आहे? इथे काय? अरे इथे इथं इथं डायनासोर आहे, हा डायनासोर आहे, दिसला का? आणि मंडळी डायनासोर खूप आहेत ह्याच्यामध्ये, म्हणजे छोटे मोठे वेगवेगळ्या पद्धतीचे। ॲक्च्युली मंडळी रात्रीच्या वेळेस यायला इथं मज्जा आहे, कारण लाइटिंग खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे। आता बघा हा डायनासोर आहे, पूर्ण ब्लॅक दिसतोय, बाकी बाजूला अंधार पडलाय आणि डायनासोरला लाइटिंग त्यांनी दिलेली आहे, त्याच्यामुळे खूप भारी दिसतोय। तर आम्ही तिथं जाऊन आता फोटो काढणार आहे। आर्वी भैया म्हणाले त्यांच्या समोर जाऊया आपण, म्हणून आम्ही गेलेलो आहे। मंडळी बघा खूप मोठा हा डायनासोर होता, एकदम भारी दिसत होता सगळ्यापेक्षा। तर आम्ही इथं फोटो काढलेले आहेत, तर भैया, आर्वी आणि मी। मग लगेचच प्रियाचा पण फोटो इथं काढलेला आहे। आर्वी भैया काय थांबत नाहीयेत, थांब ना। अल्लाह
तर मंडळी आता आम्ही मोठ्या डायनासोरकडे चाललेलो आहे. खूप लांब आहे, आय थिंक लॉंग आहे. तर बघा तुम्हाला लक्षात आला असेल किती लांब आहे. कसं आहे, मोठं आहे ना भाई आरवी? अरे सगळे डायनोसॉरच आहेत ना. अगं इथे एक छोटा आहे, अजून बघायचं आहे. हो तिकडे एक आहे. बघा हा किती डायनोसॉर एकदम खतरनाक दिसतोय आणि मोठाच्या मोठा आहे. तर त्याचं पूर्ण मी व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे मंडळी. आरवी मग लगेचच आम्ही ह्या डायनोसॉरच्या पुढे भरपूर सारे फोटो काढलेले आहेत. आरवी, बया, प्रिया माझे सर्वांचे. तर तुम्ही बघू शकता कसा दिसतो डायनोसॉर. वेगवेगळ्या अँगलनं पण आम्ही इथं सेल्फी काढलेले आहेत, कारण हा डायनोसॉर जो फ्रंट लुकने एकदमच भारी दिसत होता. तुम्ही बघू शकता मागं पण मी दाखवतोय किती डायनोसॉर आहेत. आता आम्ही थोडंसं पुढं चाललेलं आहे. पुढं पण खूप सारे डायनोसॉर आहेत आय थिंक. तर इकडं बघा हा पण डायनोसॉर कसा दिसतोय, एकदम विचित्र आणि एकदम भारी दिसतोय. तर इथं लाइटिंग बघा मंडळी किती छान केलेलं आहे. रात्रीच्या वेळेला एकदम भारी वाटतं. पुढं मला वाटतं की मोर आहे, मोरापाशी जाऊन बसलेले आहेत आरी बाई आमचे. काय तो मोर आहे का? मोर आहे, मोर. मोर 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 बघ बघ किती मोठा आहे. जा हात लाव, जा आरवी, हात लाव मोराला. इथं पण आहे डायनोसॉर. हा खरा डायनोसॉर आहे. बघ तिथं आहे भैया, भैया तिथं आहे डायनोसॉर. तिथे तिथं डायनोसॉर आहे, तिथं डायनोसॉर आहे तिथं. हा कसला मस्त डायनोसॉर आहे मंडळी. तर आरवी बायाच्या आम्ही इथं फोटो सेशन केलेले आहेत, कारण खूप जबरदस्त डायनोसॉर दिसत होता. रात्रीच्या वेळेस खास एकदम भारी दिसत होता. आरवी पुढं जा, काय तिथं बघून ये. ते काय रे? डायनोसॉर नाही, क्रोकोडाईल आहे. मगर आहे ते. काय आरवी भैया, काय मगर आहे? हा ही मगर आहे. इथं बघा राजवाडा जसा असतो तसा आहे. आम्ही इथं पण सेल्फी काढलेले आहेत. त्याच्यानंतर हा राजवाडा सारखा दिसत होता. वरती एकदम मोठे मोठे डायनोसॉर आहेत आणि आतमध्ये एक मोठा डायनोसॉर आहे. तर इथून आम्ही आतमध्ये आता जाणार आहे. काय आहे आतमध्ये बघणार आहे, तुम्ही पण मंडळी बघून घ्या. काय येऊ मी आत? हा आलो आलो, मी येतो. मंडळी आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे. तर बघणार आहोत की आतमध्ये किती मोठा डायनोसॉर आहे. तर आहे का डायनोसॉर? अरे बापरे, इथं पण डायनोसॉर आहे की नाही, मोठा आहे की नाही. चला बघायला पुढं ये, बघू पुढं बघून येऊ. अरे आता बघा हा जो डायनासोर आहे तो इंटरेस्टिंग आहे. ह्याच्या आतमध्ये जाता येतं, वरती जाता येतं आणि वरून घसरगुंडी आहे. आणि आता आरवीला आम्ही घसरगुंडीवरून सोडणार आहे. तर खूप मोठी घसरगुंडी आहे त्याच्यामधून. तरी पण बघूया आता आरवी काय करते ती. दीदी ते रे, दीदी ते आता वरून मंडळी आता आरवीवरून येत आहे. बघूया आता आरवी काय करत आहे. तर सोड. महलातून आता आम्ही बाहेर आलेलो आहे. बाहेर बघा किती छान वातावरण आहे संध्याकाळचं. मंडळी आता बऱ्यापैकी इथल्या सगळ्या गोष्टी बघून झालेल्या आहेत. तर आम्ही थोडंसं पुढं चाललेलो आहे. आरवी भैयाला आता दिसलेलं आहे गार्डन. तर गार्डनच्या दिशेने दोघं चाललेले आहेत. आरू या खाली. आरू भैया बघ, दीदी यार आली आली आले दीदी. यस जा, बघ दीदी गेली आता वरती. आरू या.
आहे डायनोसर आहे. किती मोठा आहे रे तू? डायनोसर किती मोठा आहे तो? बरे ये दादा. येते का? भैया म्हणतोय की डायनासोरचं पिल्लू आपण एकदा बघून येऊया परत एकदा. त्याला पिल्लू खूप आवडलेलं. नाईट व्ह्यू बघा किती भारी दिसतोय मंडळी. तर डायनासोरचं आणि चंद्र पण आलेला आहे. पौर्णिमा आहे आय थिंक आज. हे जे गार्डन आहे ते बरोबर 8 वाजता बंद होतं. तर टायमिंग संपलेला आहे. लाईट वगैरे बंद करणं चालू आहे मंडळी. आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय सर्वांना मंडळी.